नमस्कार, मी अक्षता नाईक. आजच्या आपल्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया. 3 युवकांचा अपघाती मृत्यूमुळे शहरावर शोककळा. राष्ट्रीय महामार्गावर कॅन्टर वाहनाने पल्सर दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील 3 युवकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. प्रतीक सुभाष जाधव वय 21, विनायक रघुनाथ जाधव वय 25, दोघेही राहणार बापट गल्ली आणि प्रसाद मारुती पिंगट वय 24, राहणार भातकान गल्ली, या तिघांचा अपघातामध्ये मृत्यू ओढावला आहे. बेळगाव येथील सीपेड मैदानावर सुरू असलेल्या जाणता राजा महानाट्याच्या प्रयोगाने तमाम शिवप्रेमी रसिकांची मने जिंकली आहेत. दररोजच्या प्रयोगांना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे अवघे शहर शिवमय बनण्याची अनुभूती शहरवासी घेत आहेत. विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. महादेव भीमाप्पा फडतरे वय 60 असे शेतकऱ्याचे नाव आहे. पाय घसरून शेततळ्यात पडल्याने युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 10 रोजी सकाळी रायबाग येथे घडली. सौरभ रमेश चव्हाण वय 18 असे मृत युवकाचे नाव आहे. विजापूर येथील BR आंबेडकर क्रीडांगणावर सकाळी 11 वाजता लिंगायत प्रत्येक धर्माला मान्यतेसाठी एक विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार व माजी मंत्री बसवराज होरट्टी, जलसंपदा मंत्री MB पाटील, हुबळी जिल्ह्याचे पालकमंत्री विनय कुलकर्णी तसेच अनेक स्वामीजींच्या हस्ते उद्घाटन झाले. या रॅलीला विविध ठिकाणाहून विविध जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून अनेक लिंगायत समाजातील बांधव यांनी भाग घेतला होता. निवडणुकीची कामं करण्यास नकार देणाऱ्या कल्याणच्या 48 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या विरोधात शिक्षक संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. दिवसभर शाळेत मुलांना शिकून शाळा सुटल्यावर शिक्षकांना निवडणुकीची कामं करण्यास सांगण्यात आलं होतं. सोमवारी अचानक सिरियल सिलेंडरचे स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. सिलेंडरच्या स्फोटाने आसपासच्या जवळपास 10 झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. ठाण्याच्या वर्धकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत सोमवारी अचानक सिरियल सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. सिलेंडरच्या स्फोटाने आसपासच्या जवळपास 10 झोपड्यात आगी जळून खाक झाल्या. या भीषण दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीवर हल्लाबोलच्या घोषणा दिल्या. पुणे सातारा रस्त्यावर जांभूळवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात अख्खे कुटुंब मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. दरी पुलाजवळ आज पहाटे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये मुंबईच्या माने कुटुंबाचा मृत्यू झाला. रस्ता सुरक्षा, लोकांची सुरक्षा आणि पर्यावरण संतुलन राखून सर्व वयोगटातील लोकांनी एकत्रित येऊन नो मोजो म्हणजेच नो मोटार झोन सारखे उपक्रम गावागावात आयोजित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. आठवडाभरापूर्वी ओखी वादळाच्या तडाख्याने नादुरुस्त झालेली सिंधू-2 ही गस्ती नौका दुरुस्तीनंतर सोमवारी दुपारी क्रेनच्या सहाय्याने सागरी पोलिसांनी समुद्रात लोटली. त्यामुळे देशाच्या सागरी किनारपट्टीच्या संरक्षणार्थ सिंधू-2 गस्ती नौका पुन्हा सज्ज झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावरील डिंगळे खाडीवासीय प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या रेल्वे प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. अतिरिक्त जागा उपलब्ध असतानाही भूसंकलन प्रवण क्षेत्रात रेल्वे स्टेशनवर मार्ग प्रस्थापित करण्यात आला आहे. या गोष्टींना विरोध केला असता धाकदडपशाही केली जात असल्याचा आरोप करत डिंगरी वासियांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अनधिकृत केबिन, फुटपाथवरील अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली बायोमेट्रिक कार्ड असलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाई होत आहे. आयुक्तांसमवेत यापूर्वीही झालेल्या बैठकीमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई केली जाणार नसल्याची ग्वाही देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सरसकट सर्व फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. धर्मशाळा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने 18 चेंडूत खेळून काढले. या दरम्यान त्याला एकही धावा जमविता आला नाही. तब्बल 18 चेंडू खेळूनही एकही धाव न करणारा कार्तिक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा सामना करणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. केवळ याच नव्हे तर सर्वच दुचाकी स्वारांसाठी गुगल कामी येणार आहे. त्यासाठी एक गुगल मॅप ॲप लॉन्च करणार असून या ॲपद्वारे दुचाकी स्वाराने शॉर्टकट रूट शोधणे सोपे जाणार आहे. याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.
पाणी, वीज आणि वेळेची बचत करण्यासाठी एकच उपाय. मायक्रोसिस्टीमनं बाजारात आणलाय ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल कंट्रोलर. घर, शाळा, अपार्टमेंट्स आणि हॉस्पिटल्ससाठी उपयुक्त नव्हे, गरजेचेच. फक्त मायक्रोसिस्टीमच देते वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसाठी वेगवेगळे मॉडेल्स. माफक दर आणि विक्री पश्चात सेवेच्या हमीसाठी आजच संपर्क करा. मायक्रोसिस्टीम 1969 लक्ष्मी संकुल, कडोलकर गल्ली,